आपकी अदालतमध्ये फिल्म स्टार कंगना राणावत यांच्यावर आरोप आहे की ह्या सगळ्यांसोबत वाद घालतात. बघा, सगळे लोक म्हणतात, आता तुम्ही उल्लेख केलात सुशांत सिंग राजपूतचा, तुम्ही त्यांच्या नावाने पूर्ण इंडस्ट्री सोबत पंगा घेतला. येस सर, माहितीये काय आहे, माझी एक फिलॉसॉफी आहे की जोपर्यंत तुम्ही मला छेडत नाही ना, मी तुम्हाला कधी छेडणार नाही. आता माझे सगळे पंगे मोजून दाखवा. मला पहिलं छेडलं गेलं आहे. मला पहिलं हे लोक स्वतः पतंगा कसा येतो दिव्याकडे जळायला तसे हे स्वतः माझ्या जवळ येतात. हे स्वतः जवळ येतात माझ्या. तर मला हे म्हणायचं आहे की माझी जितकी पण ह्या लोकांनी, तुम्ही मला सांगा की जर ह्या लोकांनी मला टॉर्चर केलं नसतं, मला धमकवलं नसतं, जेलमध्ये टाकायचा प्रयत्न केला नसता, माझ्यावर केसेस केले नसते आणि एकदा बसून खरंच माझ्यावर तो क्षण आला नसता की मी आत्महत्याच केली असती तर बरं झालं असतं. आणि हे मी तुम्हाला सांगितलं होतं इथे की मला असं पण सांगितलं गेलं होतं की तू आता मेलीस तर चांगलं होईल. तर काय मी हे सगळं, तुम्ही पण तर अशा काही गोष्टी, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, आता नाही पाण्यात राहून कोणी मगरी सोबत थोडी वैर घेतं असं. तुम्ही म्हणले होतात माझा काय बिघडू शकतो. जे महाराष्ट्रामध्ये झालं, मला शिव्या दिल्या गेल्या, मला ओपनली शिव्या दिल्या गेल्या, मला सगळ्या पद्धतीचे अपशब्द बोलले गेले. मी लहानपणापासूनच जे काही असो, मी कोणाचे फेवर्स नाही घेतले. मला हरामखोर बोललं गेलं. मी ज्या इमानदारीने मी माझं स्वतःचं जीवन जगते, मी ज्या प्रकारे स्वतःची जीवनशैली आहे माझी, या प्रकारच्या गोष्टी मला पूर्ण समाजाच्या समोर बोलल्या तुम्ही पण गेल्या. तर बोलल्या की मुंबईमध्ये भीती वाटते. तुम्ही म्हटलं की मुंबई पाक ऑक्युपाईड काश्मीर सारखं झालंय. सर, पण जेव्हा तुम्ही एक स्वतः विचार करा, तुम्ही स्वतः मुंबईत आहात आणि 2 साधूंची लिंचिंग केली जाते, खुलेआम हत्या केली जाते आणि तुमचं जे प्रशासन आहे, तुमचे पोलीस कमिशनर आहेत, ते गंमत करत आहेत त्यांची आणि कोणत्या प्रकारची ऍक्शन नाही घेत आहे, तर तुम्हाला तर अशी इन्सिक्युरिटी होईलच ना. कारण आपण पण ओपनली हिंदू आहोत, तर आम्हाला तर भीती वाटेलच. जर मला भीती वाटली आणि ही गोष्ट मी बोलली, जे मला वाटतं की मी आय थिंक जरा जास्तच बोलले, तर त्यांना असं बोलायला हवं होतं की तू जरा जास्तच बोलली, बट यू आर व्हेरी सेफ. जर मी कमिशनर ऑफ पोलीस असती किंवा माझं कोणतं प्रशासन असतं आणि जर कोणती मुलगी अशी चिंतित असती की हे जे साधू पालघरमध्ये आहेत, सगळ्यांनी मिळून पूर्ण क्राऊडनी त्यांना कुठून कुठून मारून टाकलं, पोलीस तिथे होती, हवालदार तिथे होते, तर तुम्हाला असं म्हणायला पाहिजे होतं की या मुलीला असं वाटत असेल पण तू सुरक्षित आहेस. पण ते काय म्हणाले, हे हरामखोर, आता ते का घेतात हे लिबर्टीज माझ्याबरोबर? कारण मी कोणी फिल्मी नेपोकिड नाही आहे म्हणून? का? कारण मी कोणत्याही राजनीतिक नेपोकिड नाही आहे म्हणून ज्याला पाहिजे तो शिव्यागाळ्या करतो, जो पाहिजे शिव्यागाळ्या देतो. तुम्ही सुद्धा कमी नाही आहात ना. तुम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना म्हणता की मी तुमच्यासारख्या आपल्या बापाचं नाव, संपत्ती आणि पॉवरवर अवलंबून नाही. तर जर कोणी व्यक्ती, सर तुम्ही ना माझ्या गोष्टींना ना व्यवस्थित सादर नाही करत आहात. आय थिंक नीट पेश नाही करत आहात तुम्ही. जर कोणी व्यक्ती, तुम्ही विचार करा, जर कोणी व्यक्ती चेअरवर जो एक आपला गार्डियन आहे, जे आपले गार्डियन आहेत, आपले जे रक्षक आहेत, आणि जनता असं कर्तव्य आहे की ठीक आहे, तुला असं वाटतंय, तू आमच्याशी बोल, आणि ती मॅच्युरिटी त्यांच्याकडून आता कुठून येणार? जर त्यांनी कोणता संघर्ष केला असता, ज्या पद्धतीने एका लहान मुलासारखे ते बोलतात, तर सरळ आहे की प्रत्येक गोष्ट त्यांना अगदी सहज मिळालेली आहे. आणि हा विचार मला आला की त्यांच्यामध्ये कोणत्याही पॉलिटिशियनचे टॅक्टफुलनेस, कोणी पॉलिटिशियनची स्ट्रॅटेजी किंवा कोणत्याही प्रकारची एक पॉलिटिशियनचा आपला एक चार्म असतो, ते पण आपल्या प्रत्येक गोष्टींमधून चमकू इच्छितात आणि ते पण प्रत्येक संधीचा फायदा घेऊन ते स्वतःला बिल्ड करू इच्छितात त्यांची इमेज. जे कोणी टॅक्टफुल पॉलिटिशियन्स असतात, जे मेहनतीने वर येतात, हे तर माझ्याशी उद्धट मुलासारखे बोलत होते, जसे श्रीमंतांची मुलं काय असतात. गेलं? नुकसान तर तुमचं झालं ना. स्वतः बनवलेलं घर तुटलं. सर, माझं तेवढंच नुकसान नाही झालं, मला अजून पण खूप नुकसान झालं. माझी जी एक महिला होण्याच्या नाते ह्या लोकांना मला जे शिव्या देण्याची एक सवय पडून गेलेली आहे, ते ना की फक्त महाराष्ट्रात पण पंजाबमध्ये पण बघा, सगळेजण शिव्या पुतळे घेऊन चपलेने मारत निघतात. एका महिलेसाठी तिची इंटेग्रिटी तिच्या दागिन्यांपेक्षा, तिच्या पैशांपेक्षा जास्त गरजेची आहे. आणि आपण आपल्या मुलींना जेव्हा पण बघा कोणीही कशी शिवा देत असतो तिला, तर आय थिंक या देशाला थोडं तरी कुठे काम डाऊन करावं लागेल. तुम्ही मुलींना इतक्या घाणेरड्या पद्धतीने नाही ट्रीट करू शकत. पण काही चांगल्या गोष्टी पण आहेत. फायनली
जेव्हा तुम्ही निवडणूक लढायला मंडीमध्ये गेला तर योगी आदित्यनाथांनी मुंबईच्या घटनेचा उल्लेख केला. त्यांनी म्हटलं, की विरोधकांची लढायला राणी लक्ष्मीबाईसारखं शौर्य आणि भाव आहे कंगनामध्ये. त्यांनी मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंना रस्त्यावर आणून पाणी पाजायला भाग पाडलं. बरं झालं कोणत्या महान आत्म्याचं कोण्या चांगल्या माणसाचा इथे विषय तरी आला, नाहीतर सारे चोर क्रिमिनल ह्यांचेच प्रश्न विचारत गेले होते. तर सर, माझं तर फक्त एवढंच म्हणणं आहे की मी तसं काही म्हणजे ते माझ्याबद्दल खूप चांगला विचार करतात. योगीजी माझ्यासाठी तर खूप पूजनीय आहेत. ते माझे भाऊ आहेत. माझ्यासाठी खूप चांगला विचार करतात. पण ते का करतात? आमचं काय होतं की काही लोकं आम्हाला असेच आवडतात कारण ते आपली एनर्जी असतात. काही लोकं आम्हाला महादुष्ट वाटतात. इंडस्ट्रीमधल्या लोकांच्या तर मी डोळ्यात खुपते. फक्त डोळ्यात खुपते आणि मी साधं माझं ब्रीदिंगच करू, मी काहीच नाही केलं तरी पण ते मला संपायलाच येत असतात. कारण काय मी त्यांच्यावर केसेस केले होते, नाही त्यांनी माझ्यावर केसेस केली. त्यांनी मला संपवण्याचा प्रयत्न केला. कारण त्यांना मी तर आवडत नाही. बीजेपी वाल्यांना तुम्ही इतक्या चांगल्या का वाटता? खूप चांगली वाटते. का? कारण मी खरी आहे. मी खरी आणि इमानदार आहे. जे लोक स्वतः खरे आणि इमानदार असतात त्यांना तसेच लोक आवडतील ना. आता बघा राक्षसांना राक्षसच आवडतील, देवांना देवच आवडतील. पण मी ऐकलं आजकाल ते पण त्रासले आहेत. नड्डाजी तुम्हाला म्हणत आहेत, की जरा कमी बोला, शांत राहा. बघा काय असतं सर की आता मी जास्त वेळ जो आहे स्वतःच सगळ्या गोष्टींशी लढत आलेली आहे आणि पॉलिटिशियन बनून मला फक्त आता 1-2च तर महिने झाले आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टींची जी माहिती आहे पॉलिटिक्सची ती तर माझ्याकडे ती नसणारच. पार्टीची गाईडलाईन्स मला येते की तुम्ही ह्या पद्धतीने गाईडलाईन्स फॉलो करा. तर मला असं वाटतं की हा तर आपल्या जॉबचा एक पण या या पार्टीच्या गोष्टीला गाईडलाईन्स पण या आहेत? गोष्टीला पण माझ्या अगेन्स्ट यूज केलं गेलं आहे की हिला तर फटकारलं गेलं, हिला मारलं, हिला तर असं, हिला तर तसं. काय म्हणजे ते एक सीनियर असून म्हणजे त्यांनी मला म्हणजे गाईडलाईन्स पण नाही द्यायच्यात का? या आश्चर्य. या या पार्टीच्या गाईडलाईन्स आहेत, की तुम्ही शेतकऱ्यांना बलात्कारी म्हणाल. या पार्टीच्या गाईडलाईन्स आहेत, की शेतकऱ्यांबद्दल अशा प्रकारचे शव लटकले आहेत. सर बघा तुम्ही मला किती चुकीचं पोर्ट्रे करत आहात. मला सांगा ही कोणती हे अदालत चालू हे आहे तुमचेच ही? शब्द आहेत, माझ्याजवळ लिहिलेले आहेत. तुम्ही काय म्हटलं? तुम्ही हे म्हटलं ना, की जिथे शेतकरी आंदोलन होत आहे येस. तिथे आता, 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 हं. आता चेंज केलंय. आता प्लीज आता एडिट नाही करायचं. एडिट नका करू. कारण आत्ताच रजत सरांनी जे आहे पूर्ण मीडियाला रिप्रेझेंट केलंय. पूर्ण मीडियाला. जे अर्धवट ऐकलंय तीच हेडलाईन्स पूर्ण चेपून टाका. तर मी काय म्हटलं होतं की जिथे शेतकऱ्यांचे आंदोलन झाले त्या जागेवर जिथे शेतकऱ्यांची आंदोलनं झाली तिथे जे आहे शव लटकले होते. तिथे खून झाले आहेत. माझ्याकडे कव्हरेज आहे, मी दाखवू शकते. तिथे रेप झालेत. गँग रेप झालेत, त्याचे पण माझ्याजवळ कव्हरेज आहे, मी दाखवू शकते. मी काय असं म्हटलं की ते शेतकऱ्यांनी केलं? नाही. मी म्हटलं की उपद्रवींनी ह्या गोष्टींना टेक ओव्हर केलं आहे. तरी पण मी जेव्हा मीडियामध्ये ही गोष्ट सर्वत्र आहे. ही गोष्ट लहान मुलांना पण माहीत आहे. ठीक आहे? पण जेव्हा पण कोणतीही एक बिचारी मुलगी त्याच गोष्टीला बोलते, तर सगळे म्हणतात, "अरे बोलती! ही तर बोलून गेली." तर अशी ॲक्टिंग करतात, की जसे ही काय बिनधास्त आहे आणि तुम्हाला हे नाही दिसलं, की 1,00,000 न्यूज आयटममध्ये आली होती? म्हणजे कसे लोक आहेत. सो आय फील ॲज अ पर्सन मला खूप आश्चर्य वाटतं, की ही दुनिया जी आहे, खऱ्याला पाहून दुर्लक्ष करतं. खोट्यामध्ये जगतात आणि जो दुसरा माणूस जो अगदी साधारण आहे, ज्या गोष्टीला या गोष्टी काही माहीतच नाही आहेत, म्हणजे पुढचं मागे, मागचं पुढे, प्लसचं मायनस, मायनसचं प्लस, त्याला बदनाम करून टाकतात. लिटरली म्हणजे कुठचंच नाही सोडत त्याला, अशी ही दुनिया आहे. आता यावर राहुल गांधींनी काय म्हटलं हे सांगू का तुम्हाला? आता तुमच्या हेडलाईनवर त्यांनी सांगितलं असेल तर सांगा मला. नाही. त्यांनी ट्वीट केलं. त्यांनी लिहिलं, की भाजपा खासदारकडून अशा गोष्टी बोलणं बीजेपीच्या शेतकऱ्यांविरुद्ध नीती आणि नियतीचा एक पुरावा आहे. सगळ्यात पहिलं तर मला असं वाटतं, की जी आमच्या पार्टीची पॉलिसीज आहे, ती पार्टीने खूप चांगली क्लिअर केली आहे.
माझी ही चूक झाली की मी थोड्या वेळासाठी विसरून गेली होती की मी आता एक इंडिव्हिज्युअल माझा ओपिनियन मॅटर नाही करत. मला पार्टीच्या पॉलिसी सोबतच राहावं लागणार. पार्टीची पॉलिसी आहे सबका साथ सबका विकास. ते त्या उपद्रवींबद्दल विचार नाही करत आहेत. ते विचार करतात फक्त ते शेतकऱ्यांबद्दल ज्यांना ते स्वतःबद्दल घेऊन चालत आहेत. त्यांचं कन्सर्न फक्त तेच आहेत. पण आम्ही जे आहे एक प्रकारचं कटाक्ष जे आहे जे उपद्रवींनी त्या आंदोलनाच्या हायजॅकसाठी केलं होतं, पण जी माझ्या पार्टीची पॉलिसी आहे मी मी पूर्णपणे त्यांच्याबरोबर आहे. तर हे ज्या पद्धतीने आता या गोष्टीला जे तूप घालून टाकून माझ्याशी बोलत आहेत, मला अपमानित करत आहेत, अशा पद्धतीने दाखवत आहेत की नाही, नाही. तुम्ही शेतकऱ्यांबद्दल काय विचार करता? मी स्वतः शेतकरी आहे. माझी माझी पूर्ण फॅमिली शेतकरी आहे. आम्ही लहानपणापासून शेती करत आलो आहोत. आमच्या लहानपणी जेव्हा आमच्या शेतीमध्ये उत्पादनं होत होती तेव्हा मीच तर शेतीवर जेवण घेऊन जात होते. मी असं ऐकलंय की तुमचे पालक म्हणायचे की शेती करून घे तेच ठीक आहे. आजी म्हणायची. तर आम्ही लोक तर आम्ही शेतकरी आहोत. पण एक एक प्रकारचे जे आता शेतकऱ्यांचा जो ठेका आहे ना तो एक प्रकारचं जे आहे. काय तुमच्या मनात कधी अशी भावना आहे की जिथे शेतकरी बसले होते तिथे बलात्कार होऊ शकतात, जिथे हत्या होऊ शकते? नाही, माझ्या मनात ही भावना आहे की शेतकऱ्यांचं आंदोलन जे आहे पूर्णपणे ते हायजॅक केलं गेलं होतं. त्या शेतकऱ्यांच्या हे आंदोलनाच्या यासाठी कंगना कारण एक बॅकग्राऊंड आहे. हे पहिल्यांदा नाही म्हटलं तुम्ही. माझ्याजवळ डिसेंबर 2020 बीबीसीने एक 88 वर्षाच्या वयस्कर महिलेचा एक व्हिडिओ पोस्ट केला होता. तेव्हा तुम्ही म्हणाला होता की ही तर तीच आजी आहे जी ₹100 घेऊन आली होती. नाही. मी असं म्हटलं होतं की इथे जे आहे मजदुरी घेऊन जे आहेत आणि ते जे मजदूर आहेत त्यांचे 500-500 रुपयांचे शाहीन बागमध्ये सगळ्यांचे बिर्याणी मिळत होती. ते तर सगळ्यांनी पाहिलंय. सगळ्यांनी पाहिलेत ते व्हिडिओ. मी पाहिजे तर मी तुमच्याकडे आता प्रोड्यूस करू शकतो तुमच्या इथे अदालतमध्ये. पण तुम्ही मला असं नका बोलू जसं की माझं त्यांच्याशी काही घेणं देणं नाही. ना मी त्या आंदोलनात गेले ना मी ते ऑपरेट केलं. मी तर तेच बघितलं जे पूर्ण जग बघत आहे. आणि आता मला म्हणतात की ते बघितलं पण तू ते बोलून दाखवलंस. आता इतकी समजदार तर मी नाहीये. मी पाहिलं तिथे लोकांना मजुरी सुद्धा दिली जात होती आणि लोकांना आसमानी बिर्याणी पण खाऊ घेतली होती आणि त्याची चर्चा पूर्ण देशात झाली की 500-500 रुपयाची सगळ्यांना मजुरी पण दिली आणि सगळ्यांना बिर्याणी पण दिली होती. प्रत्येक विषयावर आणि ते सेम फेसेस जे आहेत जे शाहीन बाग मध्ये दिसले त्याच सगळ्या फेसेसना तिथे देखील आयडेंटिफाय केलं गेलं की हेच फेसेस उठून तिथे चालले गेले. तर ही गोष्ट तर पूर्ण जगाने बघितली गेलेली आहे. पण मलाच फक्त एकटीला टार्गेट करायचं असेल तर करा, काही हरकत नाही. प्रत्येक करा विषयावर तुम्ही. बोलणंच गरजेचं आहे तुमचं. सर असं नाहीये की मी प्रत्येक विषयावर बोलते, परंतु जर आपल्या देशात कोणत्या प्रकारचे जे आहे विदेशी शक्ती ज्या आहेत जर पोकळ्या करू पाहत आहेत, आतंकित करू पाहत आहेत, ज्या प्रकारचं वातावरण बांगलादेशमध्ये बनलं आहे, बाकी देशांमध्ये बनत आहे, तर ते करू पाहत आहेत, तर आपण तेवढे तर भित्रे नाही आहोत ना. इतकं तर जीवन आपल्याला प्रिय नाही आहे ना की आपण जे काय असेल ते बसून बघत राहू. कंगना, का तुम्ही असंही लोकांच्या भावना पाहिल्यात जेव्हा तुम्ही पार्लमेंटच्या मेंबर म्हणून पहिल्यांदा चंदीगडवरून दिल्लीवर येत होतात, तर सीआयएसएफच्या एका जवानाने तुमच्यावर हल्ला केला. आणि त्या म्हणाल्या की त्या शेतकरी आहेत. जर तुम्ही तुमच्या वर्दीची गरिमा नाही समजू शकत आहात, जर एका बहिरूपीच्या रूपात येत आहात आणि तुम्ही कोण्या अशा व्यक्तीने ज्यांनी पूर्ण विश्वास तुम्हाला दिलेला आहे त्यावर तुम्ही जर जाऊन प्रहार करत आहात, तर काय तुम्ही शेतकरी म्हणण्याच्या लायकीचे आहात? मी तुम्हाला म्हटलं होतं तुमची सगळी आयडेंटिटी पुसून जाते. मग तुम्ही कोणी नाही आहात, तुम्ही फक्त आतंकी आहात. आणि त्यांनी ओपनली खालिस्तानची जी आहे मागणी केली. ओपनली खालिस्तानची मागणी शेतकरी आंदोलनात केली. माझ्याजवळ किती व्हिडिओ आहेत माहिती नाही. इतके मासूम बनून लोक प्रश्न कसे काय विचारू शकत मला कळत नाही. माझ्याजवळ किती सारे व्हिडिओज आहेत जे आज 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 आपण जर या देशाचे तुकडे होऊ दिले, जो देश कित्येक बघा लोकांनी त्यांचं दुखणं या गोष्टीवर होतं. त्यांनी म्हटलं की माझी आई सुद्धा त्या मोर्चात गेली होती आणि हे म्हणणं की तिथे फक्त 100, 200, 500 रुपये घेऊन लोक गेली होती, या गोष्टीने त्यांना दुःख झालं. पण माझ्याजवळ जे फोटो आहेत, जे शाहीन बागाचे लोक, जे सेम लोक इथे पण पोहोचले त्यांचे सेम फोटो माझ्याजवळ आहेत. जर त्यांना कोणती आपत्ती होती तर ते कोर्ट असतं, पोलीस स्टेशन असतं. पण जी लोक लॉ आणि ऑर्डरला समजूच शकत नाही आहेत, जर मला पण सुद्धा जर सगळ्यांना स्कोर आपले सेटल रोडवर करायचे आहेत तर सगळ्यांनी स्कोर सेटल करा ना तुम्ही पण रोडवर. सेटल करता आणि या बाबतीत दिलजीत दोसांझने तेव्हा कमेंट केलं तेव्हा तुम्ही म्हणालात की करण जोहरचा पाळीव आहे. सर सगळ्यात आधी तर
जे लोक या देशाचे तुकडे करू इच्छितात, तर आम्ही तर स्वतः असून हे देशाचे तुकडे होताना नाही बघू शकत ना. कारण नाही, आता यात देशाच्या तुकड्यांची गोष्ट आलीच नाहीये. तुम्ही तुमच्या गोष्टीवर कमेंट केलं, पण तुम्ही हे जे उत्तर दिलं ते जास्त इंटरेस्टिंग आहे. तुम्ही म्हटलं की "ए चमचा चल, ज्यांची तू चाटून चाटून." त्यांनी काय लिहिलंय ते सांगितलं? ते पण सांगा ना तुम्ही. मी लिहिलंय ते. माझी उत्तरं सांगतात. त्यांनी सांगितलेलं सांगत नाहीये. मी सांगितलं त्यांनी काय नाही, लिहिलंय. नाही, नाही. आधी त्यांनी काय सांगितलं ते सांगा. त्यांनी लिहिलं, "तू ज्या ज्या लोकांसोबत फिल्म केलीस, तू त्या सगळ्यांची पाळीव आहेस." पाळीवच्या आधी त्यांनी काय म्हटलं होतं सांगा. कमेंट. हीच पहिली कमेंट आहे. त्याच्या आधी तुम्ही कमेंट केली होती. नाही, पण असं असं कधी नाही होणार की मी स्वतःहून जाऊन कधी लढाई करेन. हे माझं तत्व आहे. मी तत्वावरच चालते. अच्छा, सगळे मानतात की सगळ्यात आधी पंगा तुम्ही घेता. नाही. ही तर विकत घेतलेली पब्लिसिटी आहे लोकांची. मी कधी स्वतःहून पंगा नाही घेत. पण माझ्याशी कोणी पंगा घेतला तर त्याला संपवते मीच, म्हणून लोकांना वाटतं की मीच सुरू करत असते नेहमी. काय अशा प्रकारच्या भाषेचा वापर करणं की ठीक आहे का? तुम्ही उत्तर देऊ शकता, तो तुमचा अधिकार आहे. का नाही? जे लोक तुम्हाला फक्त एक प्रकारे अपमानित करू इच्छितात किंवा एक प्रकारे घाणेरडी भाषा वापरून, घाण शब्दावली वापरून तुम्हाला घाबरवू इच्छितात, मी तर कधी लाईन क्रॉस नाही केली. तर त्यांना मला फक्त एवढंच सांगायचं आहे की त्याच्यामुळे मी घाबरणार नाही. आता बघा, शेवटी तुमचा जो लास्ट वर्ड आहे, तुमचाच वर्ड आहे. तुम्ही म्हटलात की "तू ज्यांची चाटून चाटून कामं करतोस, मी त्यांची रोज वाजवते." सर बघा, तुम्ही मला इतक्या घाण प्रकारे रिप्रेझेंट करताय. ते सांगत नाहीयेत त्यांनी काय लिहिलं आहे त्यात. त्यांनी घाण ते शिव्या जेव्हा दिल्या. येतील तेव्हा मी पण त्यांना विचारेन ना. आता बरं, अच्छा शिव्या. तर असं तरी असतं. कोणी जर तुम्हाला शिव्या देतंय, कोणी तुमच्याशी अभद्र भाषेत बोलत आहेत, तर मी काय म्हणायचं? नो, 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 यू आर नॉट राइट. आम्ही तर गावकरी आहोत. आम्ही तर थेट आहोत. जो जसं बोलेल तशी उत्तरं मिळतील. कोणतंच कॉम्प्रोमाईज नाही.